नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये 2 प्रकारच्या चटण्या ज्या आपल्या जेवणाची चवसुद्धा वाढवतात आणि पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून, आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही चटणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. अशा या चटण्या म्हणजे कोरट्याची चटणी किंवा जवसची चटणी. कोरट्याच्या चटणीला तुम्ही कारळ्याची चटणीसुद्धा म्हणू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशी होणारी दोन्ही चटणी मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता त्याच्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूयात. इथे आपण 1 वाटी चटणी बनवायचं आहे. त्याच्यासाठी 1 वाटी इथे मी जवस घेतलेला आहे. अशा प्रकारे जवस आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळू शकतात आणि कोरटीचं चटणीसुद्धा आपण 1 वाटीचंच बनवायचं आहे. त्याच्यामुळे 1 वाटी कोरटी इथे मी घेतलेला आहे. याला तुम्ही कारळेसुद्धा म्हणू शकता. आता दोन्ही चटणीसाठी अंदाजे इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, मोठा हिंग घेतलेला आहे आणि मोठं मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे जिरे घेतलेले आहे दोन्ही चटण्यांच्यासाठी आणि 2 चमचे धने घेतलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार तिखट इथं आपल्याला घ्यायचं आहे. दोन्ही चटण्यांच्यासाठीच हे साहित्य इथे मी घेतलेलं आहे. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मंद आचेवरती आधी आपल्याला जवस भाजून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला अगदी बारीक करूनच हे भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जर जवस भाजलं नसेल तर चटणीची चव थोडी वेगळी लागते. त्याच्यामुळे जवस आपल्याला अगदी व्यवस्थित बारीक गॅस करूनच भाजायचं आहे. भाजल्यानंतर किंवा आपल्याला कसं ओळखायचं म्हटलं तर जवस असं भाजल्यासारखा आवाज येतं असं, त्याच्यावरूनच समजून जायचे की आपलं जवस भाजलेलं आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जवसची चटणी तर अत्यंत फायदेशीर आहे. रोजच्या जेवणामध्ये साधारण 1 चमचा तरी आपण जवस जेवणामध्ये वापरला पाहिजे. हार्टसाठी तर खूपच चांगलं आहे. त्याच्यामुळे जवस चटणी तुम्ही वापरू शकता. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता आपली जवस भाजलेला आहे. त्याच्यामध्ये मोठं मीठ 1 चमचा, धने 1 चमचा, जिरे 1 चमचा आणि अगदी थोडं इथे मी हिंग वापरलेलं आहे. कारण माझं हिंग थोडं स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे अगदी थोडं मी हिंग वापरलेलं आहे. आणि आता आपली कढई गरमच आहे. त्याच्यामध्ये गॅस बंद करूनच आपल्याला हे थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी आपल्याला हे जवस काढून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच ह्याला आपण मिक्सरमधून वाटणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी दोन्ही चटण्या खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेल्या आहे. त्याच्यामुळे माझी ही रेसिपी तुम्ही नक्कीच तुमच्या मैत्रिणींना शेअर करू शकता. आता गॅस बंदच आहे आपला, पण कढई थोडी गरम आहे त्याच्यामुळे हे मी थोडा वेळ भाजत आहे. त्याच्यामुळे आपले धने आणि जिरेसुद्धा व्यवस्थितपणे भाजले जातील. आता ह्याला आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे मी लसणाच्या पाकळ्यासुद्धा अगदी थेंबभरच तेल घालून बारीक मंद आचेवरतीच भाजून घेणार आहे. याच्यामुळे सुद्धा लसूण भाजल्यामुळे सुद्धा चटणीची टेस्ट खूपच वेगळी येते. त्याच्यामुळे दोन्ही चटणीसाठी अंदाजे तुम्ही लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता आणि ते सुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आता आपल्या लसणाच्या पाकळ्या चांगल्या पद्धतीने भाजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता थोडा रंग त्याचा बदललेला आहे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला अगदी बारीक गॅस करून मंद आचेवरतीच कोरटीसुद्धा भाजून घ्यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला अगदी बारीक गॅस करूनच याला भाजून घ्यायचं आहे. कोरटीची टेस्टसुद्धा भाजल्यानंतर खूप वेगळी लागते आणि जर कच्च्यावरतीच जर तुम्ही भाजला तर त्याची टेस्ट वेगळी लागते. भाजल्यानंतर किंवा भाजलेले झाले ओळखायचे असेल तर कोरटीसुद्धा भाजल्यानंतर असा चुटचुट असा आवाज येतो, तर आपल्याला समजून जायचं की कोरटी आपली भाजलेली आहे. कोरटी चांगल्या पद्धतीने भाजल्यानंतर जसं आपण जवस चटणीमध्ये बंद गॅस करून, कढई थोडी गरम असते
तर त्याच्यामध्ये आपण साहित्य घातलेलं होतं. मोठं मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, अगदी थोड्या प्रमाणात हिंग. तशा पद्धतीनेच आपल्याला ह्याच्यामध्ये साहित्य घालायचं आहे आणि बंद गॅस करूनच त्याला आपल्याला 1-2 मिनटं तरी भाजून घ्यायचं आहे आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपलं जवसचं जे मसाला होतं ते आपलं थंड झालेलं आहे. ते आधी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. पण वाटताना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते साहित्य आणि याच्यामध्ये लाल तिखट आपल्याला घालायचं आहे. तुमच्या टेस्टनुसार, चवीनुसार घालायचं आहे आणि मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आधी आपल्याला तसंच वाटायचं आहे. त्याच्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या, थोड्याच लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आधीच जर आपण लसणाच्या पाकळ्या घालून जर बारीक केला तर जवस आपलं बारीक होणार नाही. त्याच्यासाठी आधी आपल्याला तसंच बारीक करायचं आहे आणि मग लसूण घालून पुन्हा बारीक करायचं आहे. आता त्याच पद्धतीने इथे आपल्याला कोरटीची चटणी करायची आहे. ते सुद्धा आपलं थंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये ते साहित्य घ्यायचं आहे कोरटीचं आणि लाल तिखट घालायचं आहे. याच्यामध्ये सुद्धा लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे आणि तसंच आधी आपल्याला बारीक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या घालून पुन्हा आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कोरटीची चटणी आणि जवसाची चटणी दोन्हीही चटणी आपली जेवणामध्ये खाण्यासाठी, जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर असणारे हे दोन्हीही चटणी मी या व्हिडिओमध्ये खूपच छान पद्धतीने दाखवलेला आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्यू.